मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळील जाखमाता मंदिरासमोर दिशादर्शक फलक नसल्याने कंटेनर चालकाला मार्गाचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात झालाय। पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास कंटेनर थेट पुलावर चढला आणि पुढील भाग तुटून पडला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कंटेनरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण सुरू आहे, मात्र या कामादरम्यान अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच पूर्वसूचना फलक नसल्याचं चित्र आहे। मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारा कंटेनर जाखमाता परिसरातील मारुती मंदिराजवळ महामार्गावरून पुढे जात असताना चढ आणि पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे चालकाचा अंदाज चुकला। परिणामी कंटेनरचा पुढील भाग तुटून खाली पडला आणि वाहन पुलाच्या कडेला अडकून राहिले। अपघातानंतर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। चौपदरीकरणाचे काम धोकादायक अवस्थेत सुरू असून आवश्यक त्या दिशादर्शक आणि इशारा फलकांची कमतरता असल्याने अशा घटना घडत असल्याबाबत वाहन चालक आणि स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। संबंधित यंत्रणांनी तातडीने योग्य दिशादर्शक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स आणि पूर्वसूचना फलक लावावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जल्दी जाने का। किसको लगा क्या मार मार किसको लगा नहीं ना। कहाँ से कहाँ जाता था? कहाँ से आए आप? जाने वाले किधर? शेठ को बोल दिए क्या? त्याच्यामुळे शेठचा फोन आलता। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।